हो, येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने तिसरी जे आघाडीच्या अनुषंगाने काय सांगू? नाही, असं आहे की एक तर प्रस्थापित पक्षांना लोक कंटाळलेले आहेत आणि नेत्यांवरचा विश्वास लोकांचा कमी होतो आहे आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर कुणीच बोलत नाही. म्हणून शेतकऱ्यांची एक पॉलिटिकल वोट बँक असली पाहिजे आणि त्या वोट बँकेला एक चांगला पर्याय असला पाहिजे. म्हणून आम्ही तिसऱ्या आघाडीचा पर्याय या ठिकाणी शोधतो आहे. एक चांगला फ्रंट उभा राहिला पाहिजे. बच्चूभाऊंशी वाढदिवसाच्या निमित्ताने चर्चा झाली. त्या दिवशी ते मला म्हटले तुमच्या काय डोक्यात? मी म्हटलं छोट्या छोट्या पॉकेटमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये काम करणारे जे काही चांगल्या दमाचे तरुण आहेत या सगळ्यांना आपण एकत्रित करून एक चांगला पर्याय शेतकऱ्यांना, शेतमजुरांना आणि 12 बलुतेदारांना दिला पाहिजे. या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. परवा मी लातूरला जाणार आहे, नंतर सोलापूरला जाणार आहे. विविध भागामध्ये चांगलं काम करणाऱ्या तरुणांना एकत्रित घेऊन एक चांगला पर्याय महाराष्ट्राला देता येतो का या संदर्भामध्ये आमची चाचपणी सुरू आहे. प्रहार संघटना आणि शेतकरी संघटनेचा कसा समन्वय होणार आहे? नाही, संघटना म्हणून नाही, पक्ष म्हणून नाही, पण विविध भागामध्ये स्वतंत्रपणाने काम करणारे पण अनेक लोक आहेत. या सगळ्यांना एकत्रित घेऊन ज्यांच्या पाठीमागे जनाधार आहे अशा सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन एक चांगला पर्याय महाराष्ट्राला आपण देऊ शकतो असा अंदाज एक आम्हाला आलेला आहे आणि त्यामुळं हा सगळा निर्णय घेण्याच्या आम्ही मूडमध्ये आहोत. लवकरच पुण्यामध्ये या संदर्भामध्ये आम्ही बैठक घेऊ. बच्चू कडूंसोबत तुमची भेट झालेली आहे, त्यामध्ये काय चर्चा झाली? बच्चूभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमची भेट झाली मुंबईमध्ये. औपचारिक चर्चा झाली. ते म्हणले तुमच्या डोक्यात काय? तर मी म्हटलं अशा पद्धतीनं जर आपण सगळे एकत्रित आलो तर एक चांगला पर्याय देऊ शकतो. ते म्हणले माझ्याही डोक्यात आहे. त्यांची छत्रपती संभाजी महाराजांची चर्चा झाली, माझी अनेक लोकांची चर्चा झाली. तर या संदर्भामध्ये फायनल नाही पण औपचारिक आणि प्राथमिक चर्चा झालेली आहे. एक राज्याचा दौरा केल्यानंतर त्याचा अंदाज आम्हाला येईल की लोकांचा मूड काय. आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक जर आम्ही उभी करू शकलो तर महाराष्ट्रातल्या निवडणुका शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रित होऊन होतील. जो किसान इतकी बात करेगा वही महाराष्ट्र में राज करेगा. किती सीटा अपेक्षित तुम्ही? नाही, किती सीट वगैरे अजून आमच्या डोक्यात नाही आहे. चाचपणी करू, पुण्यामध्ये बैठक घेऊ, लोकांची मतं जाणून घेऊ आणि मग हे ठरवू की किती ठिकाणी आपण प्रभावी उमेदवार उभे करू शकतो. पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. मला सांगा हे कसं काय शक्य आहे? म्हणजे आम्ही लोकांनी लढायचंच नाही का? आम्ही आमच्या भागात काम करतो, आमची एक स्वतःची पॉलिटिकल वोट बँक आहे. म्हणजे आम्ही निवडणुका लढवायच्या नाही का? का प्रस्तावित पक्षांनीच निवडणुका लढवायच्या का? हा आरोप आम आदमी पार्टीवर पण झाला होता. दिल्लीमध्ये 3 वेळा सत्ता काबीज केली त्यांनी. पंजाबमध्ये झाला, त्यांनी पंजाबची सत्ता काबीज केली. ज्या लोकांना आम्ही नको आहे ते लोक असे आरोप करत असतात. तर मला असं वाटतं मग हे पक्ष का शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करत नाही? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायला पाहिजे, सोयाबीन कापसाला चांगला भाव द्यायला पाहिजे, कांद्याच्या संदर्भातला निर्णय घ्यायला पाहिजे, दुधाच्या संदर्भातला निर्णय घ्यायला पाहिजे, तरुणांच्या संदर्भाने निर्णय घेणं अपेक्षित आहे. हे गावगाड्याची गोष्टच करत नाही. म्हणून ह्या निवडणुका शेती प्रश्नावर केंद्रित झाल्या पाहिजे. जातीच्या, धर्माच्या, पक्षाच्या वोट बँक सगळ्यांच्या आहे, पण शेतकऱ्यांची वोट बँक उभी राहिली पाहिजे ना प्युअर. म्हणून हा सगळा प्रयत्न आम्ही करतो. आम आदमी पक्षाशी तुमचं काही बोलणं झालं आहे? नाही, माझं काही बोलणं झालं नाही.